थांबलाय. थांबलाय. ओके, चला आपण स्टार्ट करूया. येतील तोपर्यंत. पहिली गोष्ट मला एक सांगा, तुम्हाला क्यूब किंवा घन म्हणजे काय माहित आहे का सगळ्यांना? हॅलो, क्यूब म्हणजे काय माहित आहे का? हॅलो, अरे बोला की रे बाबा. टू क्यूब म्हणजे काय? टू क्यूब म्हणजे काय म्हणणार? 2 into 2 हे into आपण 2. काय लिहितो सांगा? 2 into 2. ओके, 8 येतं. पण जर आपल्याला असं विचारलं तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतात माहित आहे? क्यूब रूट. क्यूब रूट किंवा घनमूळ म्हणतो त्याला. आपण काय म्हणतो सांगा? क्यूब रूट किंवा त्याला मराठीत काय म्हणतात? घनमूळ म्हणतो. ओके, आज मी तुम्हाला काय करणार आहे तर क्यूब रूट कसं काढायचं झिरो स्टेप मध्ये. इथे मी काय म्हणतो सांगा, झिरो स्टेप मध्ये कसं काढायचं ते शिकवणार आहे. आणि तुम्ही जाऊन तुमच्या फ्रेंडला, घरातल्या सगळ्यांना तुम्ही काय करणार आहे, शिकवणार आहे. एकदम 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 सिंपल स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण काय बघूया, क्यूब म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, क्यूब रूट म्हणजे काय ते माहिती आहे. फक्त तुम्हाला 1 ते 9 पर्यंत क्यूब माहित असायला पाहिजे. ओके, मला तुम्ही सांगणार आहे, मी आशा करतो तुम्हाला माहित असतील. सांगा बघूया एखादा नंबर. 1 चा क्यूब किती असतो? 1 चा घन, पटपट बोला. 2 चा घन, 2 चा क्यूब. हॅलो, आवाज येत नाही आहे? आवाज येतोय की नाही? ठाकूर, तू तरी बोल. 2 चा क्यूब किती? 8. 8. पटपट बोला की रे, मग जास्त तेवढी होणार. 3 चा? 27. 27. 27. ओके. 4 चा? 64. हा, 125. ओके. 5 चा? 125. 125. 6 चा? 216. 216. 7 चा? 340. 343. ओके. 8 चा? 516. 516. 6. सारखं परत बघ. 51. 2. 2. आणि 7, 9 चा? 729. 219. मला फक्त तुम्हाला एवढे पाठ असलेले पाहिजेत, लक्षात आहे ना? आणि हे जर तुम्हाला पाठ असतील ना, तर 99 पर्यंत क्यूब दिले तुम्हाला, तर क्यूब रूट तुम्ही झिरो स्टेप मध्ये काढू शकता. ओके, झिरो स्टेप मध्ये. ओके, कसे काढायचे ते मी तुम्हाला दाखवणार बघा. इथे काय करायचं सांगा, एकम स्थानी म्हणजे युनिट प्लेसला जो नंबर आहे ना, तो इथे लिहिणार मी. युनिट प्लेसला जो नंबर आहे तो मी इथे लिहितोय बघा. लक्षात आहे, शेवटचा नंबर इथे लिहितोय बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर 9 कडे बघा. ओके, परत 6 कडे बघा, 5 कडे बघा, 4 कडे बघा आणि 1 कडे बघा. 1 कडे शेवटी नंबर 1च असतो. 4 कडे 4, 5 कडे 5, 6 कडे 6, 9 कडे 9. फक्त बदल कुठे होतो सांगा? 2 कडे 8 असतो आणि 8 कडे 2 असतो. 3 कडे 7 असतो, 7 कडे 3 असतो. क्लिअर? क्लिअर एवढं? हा, म्हणजे तुम्हाला काय यायला पाहिजे? फक्त काय यायला पाहिजे सांगा? इथपर्यंत तुम्हाला माहित असायला पाहिजे. कुठपर्यंत सांगा? म्हणजे त्याचे क्यूब काय असतात आणि एंडला काय असतं ते आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके, आता आपण एकदम सिंपल मध्ये कसे क्यूब काढायचे, क्यूब रूट कसं काढायचे ते सांगणार. ओके, तर तुम्हाला सांगितलं, एखादा नंबर दिला समजा 1 7 5 6 1 6, त्याचा क्यूब रूट काढायला सांगितलं. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की काय काढणार आपण? झिरो स्टेप मध्ये काढणार आहे. झिरो स्टेप मध्ये काढण्यासाठी हे जे मी लिहिलंय स्क्रीनवर ते तुम्हाला डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे. लिहावं लागतं का म्हणे बघा. एक तर याची क्यूब पार्ट पाहिजे आणि शेवटी कुठले नंबर असतात ते पार्ट पाहिजे.
माहित पाहिजे. ओके, तर कसं काढता येतील बघा. 3चा ग्रुप तयार करायचा. हा 3चा ग्रुप झाला बघा. आणि राहिलेले नंबर 1 डिजिट असेल, 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, किती राहू दे, काय फरक नाही. पण पहिला आपला 3 डिजिटचा नंबर घ्यायचा, 3 अंकी संख्या बघायची, 3चा ग्रुप करायचा. त्याच्या शेवटी बघायचं 6 आहे. त्याच्या शेवटी काय 6 आहे. मग या कॉलम मध्ये बघायचं 6 कुठे आहे, इथे आहे. त्याच्या समोरच्या पहिल्या कॉलमचा नंबर घ्यायचा, 6 घ्यायचा. ओके, आता राहिलेला नंबर घ्यायचा. राहिलेला नंबर या सेकंड कॉलम मध्ये कुठे आहे तो बघायचा, कशाच्या मध्ये आहे तो बघायचा. तो नंबर काय आहे सांगा, 125 आणि 216च्या मध्ये आहे. मग आपण घेताना काय करायचं, वरचा नंबर घ्यायचा. त्याचं क्यूब रूट काय येणार सांगा, हा नंबर येणार आहे. नाहीतर तुम्ही काय करावं लागलं असतं सांगा, याचे फॅक्टर्स काढावे लागले असते. ओके, आणि नंतर आपण 3चा ग्रुप तयार करावा लागला असता. पण तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली आन्सर सांगू शकता. ओके, मी परत एकदा रिपीट करतो बघा. 3चा ग्रुप तयार करायचा पहिला, मग 1 अंक राहील, 2 अंक, 3 अंक, काही राहू दे, काय फरक नाही पडत. ओके, तर शेवटचा एकम स्थानी युनिट प्लेसला कुठला नंबर आहे, 6 आहे. मग इथे बघायचं 6 कुठे आहे, इथे आहे. त्याच्या समोरचा पहिल्या कॉलम मधला नंबर घ्यायचा. ओके, नंतर काय करायचं, इथे बघा 3चा ग्रुप समजला, 3चा ग्रुप समजला. ओके, शेवटचा नंबर कुठला आहे तो बघायचा, एकम स्थानी नंबर 6 आहे. मग या कॉलम मध्ये बघायचं, या कॉलम मध्ये 6 कुठे आहे, इथे आहे. मग त्याच्या समोरचा पहिल्या कॉलम मधला नंबर घ्यायचा. क्लिअर क्लिअर. ओके, मग तो नंबर घेतला. राहिलेला नंबर बघायचा 175, तो कुठल्या 2 नंबरच्या मध्ये आहे तो बघायचा. ओके, तर 125 आणि 216च्या मध्ये आहे. मग वरचा नंबर घ्यायचा, त्याच्या समोर कुठला नंबर आहे, 5 आहे. मग त्याचं 5 घ्यायचं. हा त्याचा काय झाला सांगा, 56 चा क्यूब रूट झाला. म्हणजे आपण जर 56 इंटू 56 इंटू 56 केलं तर 101% हेच आन्सर येणार. सर ते सेकंड स्टेप कसा काढायचा सांगा जरा. कुठली सेकंड स्टेप, फाय कसा आला तो, फाय कसा आला. राहिलेला नंबर किती राहिला सांग, 175 राहिला. क्लिअर. मग आता दुसऱ्या कॉलम मध्ये तो कशाच्या मध्ये आहे तो बघायचा. कशाच्या मध्ये आहे, 125 आणि 216च्या मध्ये कुठेतरी असणार तो नंबर. क्लिअर. देसाई ना. हो सर. हा, मग त्याच्या वरचा नंबर घ्यायचा, 125च्या समोरचा कुठला नंबर आहे, 5 आहे. ओके, मी तुला 1-2 उदाहरणं दिली ना की तुझ्या लक्षात येईल. ओके, हा, मी दुसरं एखादं देऊ नंबर. ओके, मी आणि एखादा नंबर देतो, 2 मिनिट. हा, समजा मी तुम्हाला एखादा नंबर दिला त्याच्या अगोदर. ओके, तुम्हाला नंबर दिलाय 79507. हा पण मी सोडून दाखवला. ओके, तर आपण काय करायचं, 3चा ग्रुप तयार करायचा. शेवटचा नंबर बघायचा, एकम स्थानी 7 आहे. आपण काय करायचं, इथे बघायचं 7च्या समोर काय असतं, 3 असतं. राहिलेला नंबर किती आहे सांगा, 17 आहे. तो कशाच्या मध्ये आहे, त्या दोघांच्या मध्ये आहे. तो मी काय करणार, वरचा नंबर घेणार 43. त्याचा क्यूब रूट काय आला सांगा, 43 आला. क्लिअर, समजलं. समज. ओके, आता तुम्ही ट्राय करणार आहे. ओके, तर मी समजा तुम्हाला एखादा नंबर देतो, 2 मिनिट. 373248. त्याचं मला क्यूब रूट काढायचं आहे. जमेल. 72. ओके, बाकीच्यांना समजलंय काय केलं तिने ते. इथे बघा 3चा ग्रुप तयार केला. 3च्या ग्रुप मध्ये 8 आहे. शेवटी 8 असेल तर आपण काय बघितलं, एवढे लक्षात ठेवा, 2 आणि 8 उलट होतात. ते 2 ला 8 असतो, 8 ला 2 असतो. 3 आणि 7 उलटे होतात. म्हणजे शेवटी 8 असेल तर आपल्याला 2 नंबर घ्यावा लागतो. राहिलेला नंबर 373 आहे. आता 373 कशाच्या मध्ये असणार सांगा, 343 आणि 512च्या मध्ये असणार. आपण वरचा नंबर घेणार 72. इजी आहे मेथड, इजी आहे का, बोला ना. ओके, हेच जर तुम्ही काढायला गेला ना
तर तुम्हाला खूप वेळ लागला असता, त्याचे फॅक्टर्स काढावे लागले असते. ओके, अनेक नंबर मी समजा दिला तुम्हाला, क्यूब रूट ऑफ समजा 17,576, याचं मला काय करायचंय, क्यूब रूट काढायचं आहे. जमेल? जमेल का? 3चा ग्रुप तयार करायचा बघा, सिंपल आहे बघा. 26 सगळ्यांना जमलं आहे का नाही जमलं? खान जमलं? जमलं. जमणार का? जमलं? देसाई? आलं सर. ओके. परुळेकर? हो. केसरी आले का? गावडे? गावडे? हो. आणि घ्यायला पाहिजेत का? समजलंय? हा, हॅलो? सर घ्या. आणि घेऊ. ओके, समजा तुम्हाला नंबर दिलाय क्यूब रूट ऑफ 328,509. हे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये, लक्षात येते ना? कुठल्याच पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. ट्रिक आहे बघा, 328,509. $69. 69. ओके, इथे काय करायचं बघा, 3चा ग्रुप तयार करायचा, शेवटी 9 आहे, 9 येणार. 328 कशाच्या मध्ये आहे सांगा? याच्या आणि याच्यामध्ये आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे आपण काय करणार सांगा? 6 कन्सिडर करा. ओके, हे मी रब करतो बघा, अनेक प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला. त्याच्या अगोदर मला एक सांगा, मी तुम्हाला सांगितलं 0.8चा क्यूब काढा, घन काढा म्हणून सांगितलं, तर आन्सर काय ना तुम्ही? सर 0.2 0.512. 12. लक्षात येईल? आणि असं सांगितलं तर काय करणार तुम्ही? काय सांगणार? 0.8. 0.8. मी जर तुम्हाला असं सांगितलं तर काय सांगणार तुम्ही? 0.0008. 0.0008. बरोबर आहे का? कोणाला वाटतंय बरोबर असेल म्हणून? एक्स्ट्रा 2 0 घालायचे. हा, एक्स्ट्रा 2 0 काय घालायचे. लिहू? आन्सर काय सांगा? आन्सर सांगा. 0.000050. 50. बापरे, असं सांगताय? कुठलं म्हणजे बरोबर सांगू मी? म्हणू मी कुठलं बरोबर म्हणू? हा, इथे बघा, 4 0 येणार. 4 0 येणार. बापरे, 1 2 सर 3. 0.8. 0.8. बापरे, आणि कोणी सांगणार? आणि कोण सांगणार का वेगळं? सर 0.008. 0.008. बापरे, सर तुम्हीच सांगा आता. मीच सांगतो, पण तुम्हाला हे क्लिअर नाही, म्हणजे हे तुमचं काय नाही, क्लिअर नाही. जेव्हा आपण काय करतो सांगा, 0.2 इंटू 0.2 इंटू 0.2 करतो, याचा आन्सर किती येणार सांगा पहिल्यांदा मला? 0.8. 0.8 येणार. मल्टिप्लिकेशन करतो ना, तेव्हा जे पॉइंट असतात ना, त्याचं ऍडिशन केलं जातं. किती नंतर आहे बघा? 1 नंतर आहे. 1 2 आणि 3. त्यामुळे आन्सर काय येणार सांगा इथे? 0.008. 3 नंतर येणार. आणि याचं जर उलट आपल्याला सांगितलं ना, क्यूब रूट काढायला सांगितलं याचं, तर इथे किती आहेत सांगा? 1 2 3 आहे, बरोबर आहे ना? मग त्याला 3 ने डिवाइड करायचं. 3 ने काय करायचं? डिवाइड करायचं. डेसिमल पॉईंट कशानंतर येणार? 1 नंतर येणार.
मी काय म्हणतो ते क्लिअर समजतंय का नाही समजत आहे? आता समजा जरा एक्सप्लेन करा. 2 मिनिट मी दुसऱ्या पेजवर जातो, तिथे आपण बघूया. मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं सांगा, 0.2 इंटू 0.2 इंटू 0.2 केलं, त्याचा आन्सर काय येतं? 2 इंटू 2 इंटू 2 8 येतं. पण पॉईंट कुठे द्यायचा सांगा? 1, 2 आणि 3 नंतर द्यायचा. म्हणजे मी काय करणार? 1, 2 आणि 3 नंतर पॉईंट देणार. ओके, तेच जर मी असं लिहिलं असतं, समजून घ्या, परफेक्ट समजून घ्या, आपल्याला वेळ लागला तरी चालेल. लक्षात आहे, हे फक्त तुम्हाला 8वीलाच उपयोगी पडणार असं काय नाही. 9वी, 10वी, 11वी, 12वी पुढे जिथे जिथे मॅथ्स शिकणार ना, तिथे ते उपयोगी पडणार आहे. याचा आन्सर काय येईल सांगा? याचा गुणाकार केला तर 8च येतो. पण पॉईंट कुठे द्यायचा बघा? 1, 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. क्लिअर? क्लिअर? हॅलो, क्लिअर हो. काय? सर पहिल्या वेळेला 3.3 सुचून नंतर पॉइंट यायला हवा ना. मग 3 नंतरच दिला ना, 1, 2, 3 नंतर दिला, बरोबर ना? डाऊट आहे अजून? तिसऱ्या झिरोच्या आधी द्यायचा ना? हा, तिसऱ्या झिरोच्या आधी नाही द्यायचा, 3 नंतर पाहिजे मला. 1, 2, 3 नंतर पाहिजे. हा पण एक नंबर झाला ना, अंक झाला ना. 3 डिजिट नंतर द्यायचा आहे, 3 अंकानंतर द्यायचा आहे, 3 झिरो नंतर नाही द्यायचा आहे. हा पण एक अंक झाला ना, 1, 2, 3. तसंच इथे काय? 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. क्लिअर? क्लिअर? ओके. आता जर समजा मी काय केलं सांगा, 0.02 क्यूब, सॉरी 0.02 क्यूब लिहिला, तर किती नंतर असायला पाहिजे सांगा? 6 नंतर? 6 नंतर. 6 नंतर. कसं सांगता तुम्ही 6 नंतर? इथे किती नंतर आहे? 3 नंतर आहे. 3 नंतर. इथे किती नंतर होता पॉइंट सांगा पहिल्या ह्याच्यामध्ये? 1 1 नंतर आला. आन्सर मध्ये किती नंतर आला? 9 0 येणार ना. 2 मिनिट आधी मी काही विचारतो तिचा. 1 जेव्हा होता तेव्हा आन्सर मध्ये किती नंतर 0 आला, पॉइंट आला? 1 जेव्हा डेसिमल पॉइंट असा होता तेव्हा आन्सर मध्ये किती वेळ नंतर आला डेसिमल पॉइंट? 3 नंतर. ओके, एवढं क्लिअर सगळ्यांना? आता बघा 2 नंतर डेसिमल पॉइंट आहे, तेव्हा किती नंतर आला? किती 3 नंतर आला? इथे बघा ना, इथे बघून सांगा ना मला. 6 नंतर आला. इथे 1 असताना 1 नंतर 1 जेव्हा असतो तेव्हा 3 नंतर येतो, क्यूब करतो तेव्हा. 2 असतो तेव्हा 6 नंतर येतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय रिलेशन दिसते का बघा? हो सर, इंटू 3. इंटू 3 होत आहे. मग आता डेसिमल पॉइंट किती नंतर आहे याच्यामध्ये? 3 नंतर. 3 नंतर आहे. मग आपल्याला काय करावं? इंटू 3 केलं तर आपलं किती नंतर असायला पाहिजे डेसिमल पॉइंट? 9 नंतर. मग काय येणार? किती झिरो येणार सांगा? सर झिरो किती येणार? 10 10 येणार. झिरो 9 नंतर पाहिजे तर 10 कसं येणार? नाही सर, सॉरी. हा, नाही ना देणार 0. 9 झिरो कसे येणार? आपल्याकडे नंबर आहे ना एक. अरे हा, किती नंतर येणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 8 झिरो लागणार आणि नंबर 8 आहे. म्हणजे डेसिमल प्लेस पॉइंट काय नंतर येणार? 9 नंतर येणार. क्लिअर? जरा परत सांगा समजलं. इथे बघ, हे समजलेलं. 1 जेव्हा असतो तेव्हा त्याचे 3 पट होते. क्लिअर? हा, समजलं. ओके. 2 असते तेव्हा 6 म्हणजे त्याची पण 3 पट झाली. आता डेसिमल पॉइंट 3 नंतर आहे, म्हणजे काय होणार आपला आन्सर? 9 नंतर येणार पाहिजे. पण आपला एक नंबर आहे ना, 2 चा हे आहे ना. आता मी तुम्हाला असं सांगितलं तर त्याचा आन्सर काय ना सांगा बघूया, म्हणजे तुम्हाला किती समजलं ते मला सांगा. मी तुम्हाला असं दिलं आणि रेज टू 4 दिलं तर काय होणार आन्सर? किती नंतर येणार? आधी आन्सर सांगा. 4 0.
आन्सर सांगा ना, याचं काय येणार आन्सर? 0.00002 8 2 16 8 16 मेन लक्षात घ्या, 16 येणार आहे आन्सर. आता पॉइंट कसे द्यायचे ते मला सांगा. किती नंतर येणार पॉइंट? 0.00 किती झिरो काढू त्याच्या पुढे? 2 2 काढू. सगळ्यांना पटते 2 काढल्यावर होईल आपलं? नाही सर. काय वाटतं सांगा? तर 5 किंवा 5 किंवा 6 किंवा 7 किंवा 8 असं आहे? नाही सर 5 5 म्हणजे असं काढू मी? अजून 5 झिरो अजून काढू? नाही सर, अजून 2 काढा. अजून 2 काढा. बरोबर आहे? नाही सर, तो एक लास्टचा 0 आहे ना, म्हणजे फर्स्टचा 0 आहे त्याच्या आधी एक पॉइंट आहे. इथे देऊ? हा. ओके. किती जणांना वाटते बरोबर आहे? आता रेंज टू किती आहे सांगा? 4 आहे बघा. म्हणजे आपण काय करणार सांगा? 2.2 इंटू 0.2 इंटू 0.2. हे किती नंतर यायला पाहिजे बघा आपला? 1 2 3 आणि 4. किती नंतर यायला पाहिजे? 4 नंतर यायला पाहिजे. तेव्हा आन्सर मला हे नसणार आहे. माझं किती नंतर यायला पाहिजे? 4 नंतर यायला पाहिजे. 1 2 3 4. समजतंय? हो. हा, रेज टू 4 असतं ना, तेव्हा आपण काय करणार? मल्टिप्लाय बाय 4 करणार. त्याच्यानंतर आपण काय देणार? डेसिमल पॉईंट देणार. इथे काय होतं सांगा? क्यूब होता म्हणून मल्टिप्लाय बाय 3 द्यायचो आणि त्याच्यानंतर 3 करायचो. आता मला सांगा, तुम्हाला जर असं सांगितलं, त्याचा आन्सर काय येणार सांगा? 2चा किंवा 4 रेज टू 4 म्हणजे काय येणार? 16 येणार आहे. किती नंतर हे पाहिजे पॉईंट? डेसिमल पॉईंट किती नंतर पाहिजे? हे सगळं बेसिक आहे हा. आणि मी परत परत तुम्हाला सांगतोय, हे फक्त तुम्हाला 8वी मध्येच लागतं असं नाही. 9वी 10वी 11वी 12वी पुढे जिथे जिथे मॅथ्स करणार ना, तिथे तिथे. आणि मी असा अनुभव घेतो की 12वीच्या विद्यार्थ्यांना हे बेसिक माहित नाहीये. कारण 12वीचं गणित कठीण का वाटतं? कारण आपलं काय सांगा, 5वी 6वी 7वी 8वीत वगैरे काय शिकतो ते आपण विसरलेलो असतो किंवा परफेक्ट नसतं आपलं. आपल्याला वेळ लागू दे, काय प्रॉब्लेम नाही, पण एक सांगा याचा आन्सर काय? किती नंतर पाहिजे सांगा डेसिमल प्लेस? मी फक्त तुमची स्कॉलरशिपची तयारी करून घेतो असं काय नाहीये, मी पुढची पण तयारी करून घेतो बघा तुमची. ओके, याचा आन्सर काय येईल सांगा? 2 नंतर आहे आणि रेज टू 4 आहे, म्हणजे आपण काय करणार? रेज 2 नंतर आहे इंटू 4, रेज टू 4 आहे म्हणजे 4 करायचं. किती नंतर यायला पाहिजे? 8 नंतर यायला पाहिजे. त्याच्यापैकी 2 आपल्याकडे आहे, म्हणजे किती झिरो यायला पाहिजे? अजून 6 झिरो यायला पाहिजे. आता तरी समजलं आहे का? अजून घेऊ मी? खान अजून घ्या सर. अजून घ्या. ओके. मी तुम्हाला असं सांगितलं, त्याचा आन्सर काय येईल सांगा पहिलं? आन्सर काय येईल? पटपट बोला म्हणजे जास्त मला घेता येईल. 0.03 3 काय 9? 9. नाही. ओके, मी समजा तुम्हाला असं सांगितलं, त्याचा आन्सर काय ना? झिरो 0.0009 किती झिरो काढू? 3 3 काढू. आणि पुढे काय लिहू? 9 9 लिहू. बापरे, इथे काय दिलंय मी? 16. 16. मग 9 काढून 16 लिहू? नाही, एक 0 काढा. एक 0 काढू. इथे बघा 1 आणि 2 आहे आणि स्क्वेअर आहे म्हणजे त्याची डबल होणार, 4 नंतर येणार. 1 2 3 4. ओके, मी तुम्हाला असं दिलं, आन्सर काय येईल?
पटपट बोला. 0.0009 किती झिरो सांगा. अजून 3 झिरो आणि 1 9. क्लिअर सगळ्यांना आहे. क्लिअर. हो. ओके. मी तुम्हाला असं दिलं, आन्सर काय येईल. 0.000016. किती झिरो देऊ. झिरो किती. 5. किती. 8. 8 देऊ. 6 0. नाही 4. 4 अजून देऊ. 2 आणि 64. 64. ओके. हे कुणाला समजलं नाही सांगा. मला एक्सप्लेन करायला पाहिजे काय समजलं सगळ्यांना. हे आन्सर कसं काढलं ते. आपल्याला बघा डेसिमल पॉइंट 2 नंतर आहे आणि घातांक त्याचा रेज टू किती आहे सांगा 3 आहे. म्हणजे किती नंतर असायला पाहिजे सांगा 6 नंतर आपला डेसिमल पॉइंट असायला पाहिजे. पण त्याच्यापैकी 2 अंक आहेत आपल्याकडे. आपण मध्ये का 4 अंक घालणार आहे. हे टोटल 6 झालं बघा. 1 2 3 4 5 6. ओके. समजलं. समजा मी तुम्हाला असं दिलं, आन्सर काय येईल. सिंपल मी सांगितलं ते लक्षात ठेवायचं बघा. काय सांगितलं मी ते. 0.00032. किती झिरो लिहू. किती लिहि झिरो. 3. 3. ओके. इथे बघा काय 1 नंतर डेसिमल पॉइंट आहे आणि रेज टू 5. मग मी काय करणार 1 into 5. 5 नंतर मला डेसिमल पॉइंट पाहिजे. 1 2 3 4 5. बरोबर आहे. आता समजलंय का अजून घ्यायला पाहिजे. खान, देसाई, परुरेकर, गावडे, केसरी घ्यायला पाहिजे. अजून काय समजलं. ठाकूर समजलं. घ्या. अजून एक घ्या. ओके. झिरो 0.000064. किती काढू हे. झिरो किती घेऊ. 4 0. सर त्याचं दिलंय ते वरतीच लिहिलंय. दिलंय. ओके 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 ओके. तरी पण सांगता आलं नाही कोणाला. एकीनेच सांगितलं. दिलंय. ओके ओके. इथेच दिलंय ना. ओके. काही आन्सर पटपट बोला म्हणजे जास्त प्रॉब्लेम आपल्याला घेता येईल. झिरो 0.4025 आणि 25. समजलं का ते. इथे बघा रेज टू 2 आहे आणि 3 नंतर हे आहे. त्यामुळे आपण काय करणार 3 नंतर आहे इंटू 2 म्हणजे 6 नंतर पाहिजे आपल्याला. पण 6 पैकी 25 आपल्याला 2 मिळतात. त्यामध्ये 4 झिरो येणार. क्लिअर. क्लिअर. Yes. ओके. तुम्हाला आता असंच समजा विचारलं त्याचं काय सांगता येईल का आन्सर. काय 0.5. 0.5 आहे ना. इथे उलट करायचं. काय करायचं क्यूब रूट सांगितलंय ना. किती नंतर आहे 3 नंतर आहे.
आपण काय करणार 3ला 3ने डिवाइड करणार म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा 1 नंतर पाहिजे. तेच जर मी तुम्हाला असं सांगितलं असतं तर त्याचं आन्सर आलं असतं का नाही असतं? करू शकतो का? क्यूब रूट दिलं तर 0.05 0.05 याचं नाही काढू शकत आपण, कारण जे आपला डेसिमल प्लेसेस दिलेले असतात ना ते मल्टिपल ऑफ 3 असायला पाहिजे, 3च्या पाड्यामध्ये असायला पाहिजे. इथे बघा 4 नंतर आहे. ओके, हे काय म्हणतो लक्षात आलं ना? याचं क्यूब रूट आपल्याला नाही काढता येणार. ओके, मग ते कशाच्या याच्यामध्ये असायला पाहिजे मल्टिपल ऑफ 3. म्हणजे हे जर मी असं दिलं असतं ना 0.0000125 तर आपल्याला 6 नंतर आहे त्याला डिवायडेड बाय 3 करायचं. 2 नंतर काय येणार पॉईंट. समजलं सर. ओके, त्यामुळे याचं आपल्याला नाही काढता येणार. क्लिअर क्लिअर. जेव्हा क्यूब रूट असतं तेव्हा स्क्वेअर रूट असतं तेव्हा 2च्या पटीमध्ये असायला पाहिजे. स्क्वेअर रूट असतं तेव्हा पॉईंट काय असायला पाहिजे 2च्या पटीमध्ये असायला पाहिजे. क्यूब रूट असतं तेव्हा 3च्या पटीमध्ये असायला पाहिजे. क्लिअर क्लिअर. ओके, आणि घ्यायला पाहिजे याच्यातली नको ना? नको ना? काय घ्यायला पाहिजे? ओके, चला परत आपण याच्याकडे येतोय. तुम्हाला जर असं दिलं क्यूब रूट ऑफ 328,509 मगाचा नंबर आहे आणि इथे समजा पॉइंट असतो, त्याचा आन्सर काय का सांगा तुम्ही? पहिल्यांदा पॉइंट कन्सिडर नाही करायचं, पहिल्यांदा आन्सर काढायचं. किती येणार सांगा? नुसतं पॉइंट विदाउट पॉइंट 6.9 किती आन्सर किती येणार? 9 येणार. आणि याचं 328 म्हणजे काय येणार? 6.9 पण इथे बघायचं 3 नंतर आहे ना, मग 3ला आपण 3ने डिवाइड करायचं. किती नंतर पाहिजे? 1 नंतर पाहिजे. हाच नंबर जर तुम्हाला असा दिला असता क्यूब रूट दिलाय, आन्सर तर आपल्याला माहित आहे 69 येते माहित आहे, सेम नंबर आहे बघा, बरोबर आहे. आता पॉइंट कुठे घालायचा? 0 काढून पॉइंट द्यायचं ना. 0 पॉइंट द्यायचा. कारण का सांगा, इथे बघा 6 आहे, 6ला डिवायडेड बाय 2 केलं तर 2 नंतर पॉइंट पाहिजे, 1 आणि 2 माहिती आहे ना. क्लिअर. तर जरा परत सांगा. इथे बघ, इथे किती आहे? 6 नंतर आहे. हो सर. ओके, मग त्याला आपण क्यूब रूट काढतो म्हणजे काय करणार डिवायडेड बाय 3 करायचं. म्हणजे किती नंतर यायला पाहिजे? 2 नंतर यायला. मगाशी आपण काय बघायचं, याचा क्यूब केला तर 6 नंतर येणार, बरोबर आहे ना? ओके, हो. मग आपल्याला असं काढता येईल. क्लिअर. ओके, कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये आणि घ्यायला पाहिजे काय? समजलंय परफेक्ट? हॅलो, मी रेकॉर्डिंग चालू केलं की नाही केलं? ओके, समजलं परफेक्ट. जाऊ मी पुढे? अजून घ्यायला पाहिजेत? मी खूप घेतली पण अजून पाहिजे तर मी घेतो, काय प्रॉब्लेम नाही मला, पण परफेक्ट पाहिजे मला. समजलं? बोला ना, बोलतच नाही तुम्ही. हॅलो, समजलं सर. सगळ्यांनाच विचारतो, सगळ्यांना समजलंय? गावडे, केसरी, परुळेकर, देसाई, खान, ठाकूर, सगळ्यांना समजला? हॅलो, हो. आणि घ्यायला नको ना? चला तर मग याचा आन्सर सांगणार किती येणार सांगा? पटकन, एवढा वेळ लागता का म्हणे? आता समजलं म्हटलं तर 0.9 येणार, कारण इथे 3 नंतर आहे बघा, आणि हा कशाचा क्यूब रूट आहे? 9चा आहे. मग आपण काय करणार डिवायडेड बाय 3 केलं तर 0.9 येणार आहे. याचा आन्सर काय येणार?
0.03. 0.03. हा क्यूब रूट आहे ना, स्क्वेअर रूट आहे, वर्गमूळ आहे बघा. वर्गमूळ म्हणजे काय करतो आपण, डिवायडेड बाय 2 करणार आहे. 1 2 3 4 नंतर आहे, डिवायडेड बाय 2 करणार आहे. मग याचा आन्सर कोणाला समजलं नाही तर बोला, मी समजलं म्हणतो आणि पुढे जातोय बघा. हे अशा प्रकारचे क्वेश्चन पण तुमच्या स्कॉलरशिप मध्ये येतात. ओके. आणि मला वाटतं जर हे तुमचं परफेक्ट असेल ना, तर तुम्ही ते अर्धा मिनिट कशाला 15 सेकंड मध्ये सांगू शकाल आन्सर. ओके. आपल्याला फॅक्टर वगैरे काय पाडायची गरजच नाही, आपल्याला माहित आहे सगळे. ओके. 15 सेकंड मध्ये तुम्ही काढू शकाल. म्हणजे किती वेळ वाचणार, पण माहित असायला पाहिजे बघा. हे जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तरच तुम्हाला ते पॉसिबल आहे. त्याचं काय होणार सांगा आन्सर. एवढा वेळ, याला काय म्हणतात मग, सांगितलंय ना मी त्या दिवस इंडेक्सिस शिकवताना सांगितलेलं. काय म्हणतात त्याला, असं असेल तर त्याला काय म्हणतात. हे आणि हे सेम आहे का नाही, हे आपण असं पण लिहू शकतो. ओके. हे मी असं पण लिहू शकतो बघा, रेज टू 1/3, 1/3. 0.5. 0.5 आहे ना, कारण स्क्वेअर रूट विचारलंय आपल्याला. याचं 3.5. 3.5. का ते लक्ष आलं ना, 3.5 नाही येणार बहुतेक बघा. हे आपण 3चा ग्रुप तयार केला तर 5 राहिलं. हे लक्षात ठेवायचं बघा. राहिला कुठला नंबर सांगा, 3 नंबर राहिला, फक्त 3 नंबर राहिला. 3 हा कशाच्या मध्ये येतो, 1 आणि 8 च्या मध्ये येतो, बरोबर ना. हॅलो, आपला नंबर कुठला दिलाय, 3.375 दिला. याचं क्यूब रूट विचारलाय. पहिल्यांदा पॉइंट लक्षात नाही ठेवायचा, 3चा ग्रुप तयार करायचा. 5 शेवटी आहे म्हणजे 5च असणार. आणि 3 हा कशाच्या मध्ये आहे, 1 आणि 8 च्या मध्ये आहे. त्यामुळे आन्सर काय येणार सांगा, 1.5. 1.5. पाहिजे तर आपण बघूया, 15चा स्क्वेअर येतो 2.25. ओके. त्याला जर मल्टिप्लाय बाय आपण 15 केलं, मला वाटतं बघा 3.375 येते, बरोबर. बरोबर ना. 15 × 5 = 15 × 3 = 30, 37, 15 × 30 आणि 30 येते, बरोबर आहे. ओके. हे टेबल पाहिजे बघा, पार्ट पाहिजे. पार्ट म्हणण्यापेक्षा डोक्यात हे काय कठीण काहीच नाहीये. हे अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही काय करू शकता सांगा, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काढू शकता. त्याचा आन्सर काय ना सांगा, 3 नंतर डेसिमल प्लेस आहे, त्यामुळे डिवायडेड बाय 3 केलं तर 1 नंतर डेसिमल प्लेस येणार. लक्षात आहे. अशा प्रकारची उदाहरणं ह्याच्यामध्ये येतात. कशामध्ये, स्कॉलरशिप मध्ये येतात. ओके. हे मी नंतर घेतो थोडंसं, हे पण नंतर घेऊया, हे पण नंतर घेऊया. ओके. हे आधी करूया आपण. हे स्कॉलरशिपला आलेलं घेतलंय मी, बहुतेक स्कॉलरशिपला आलेलं घेतलं. याचं काय ना सांगा, हे आता प्रत्येक आपल्याला वेगवेगळं पहिल्यांदा काढावं लागेल. याचा आन्सर काय आहे, मी तुम्हाला सांगितलेलं 1 to 20 स्क्वेअर वगैरे तुम्हाला पार्ट पाहिजे म्हणून. 196 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे, कशाचा स्क्वेअर आहे, वर्ग कशाचा आहे, नाही पार्ट. गावडे, हॅलो, बोला की रे बाबा. ऋतुश्री, नाही जमणार. हा कशाचा हे आहे, कशाचा स्क्वेअर आहे. हा माझा आवाज नाही ऐकायला येत आहे, काय येतोय. येतोय सर. मग बोला ना. हा येत नाहीये. 196 कशाचा स्क्वेअर आहे, माहित नाही सर. माहित नाही. बापरे बापरे, थांबा थांबा. मी तुम्हाला मागे सांगितलेलं, हे सगळे स्क्वेअर काय करा, पार्ट करा म्हणून सांगितलेलं. अप टू 20 पार्ट करा म्हणून सांगितलेलं आहे. का नाही सांगितलेलं आहे, हा सांगितलेलं की नाही सांगितलेलं तुमच्या बॅचला, बघूया आपण. मी तर सांगितलेलं बहुतेक, असं वाटतं मला. का नाही सांगितलेलं आहे.
हॅलो, बोला की रे. चला, नाही सांगितले तर लक्षात घ्या, लिहून घ्या. चला, 1 चा स्क्वेअर किती असतो? बोलतच नाही तुम्ही. 1 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 4. 3 चा स्क्वेअर 9 9. 4 चा स्क्वेअर 16 16. 5 चा 25 25. ओके. 6 चा 36 बोलत चला. 49 49 64 81 100 100. ओके. 11 चा 121 हम्म. 144 169 169 196 किती? 256 सारखं सांगा मला. 256 किती? 256 256. हम्म. 20 पर्यंत पाठ पाहिजे. एवढा वेळ? सर मला काय मागाशी ऐकू येत नाही होतं. मी मी स्क्वेअर आता स्क्वेअर विचारतो, फक्त स्क्वेअर विचारतोय. मी अप टू 90 सर 20 मला नंबरचे स्क्वेअर. हा सर ओके ओके 12 स्क्वेअर माहित नाही आहे? मला पाठायत सर. 289 हा, सांग ना मग. सर 289. 17 चा 289 येतो, 18 चा 324 येतो 2 मिनिट, 2 आणि मिनिट. एक जरा जरा थांबा. माझं पेन कुठे गेला? आहे. ओके. 289. ओके. 18 चा किती? सर 324 येतो 324. ओके. 19 चा 361 361 आणि 20 20 चा चा 400 400. मला किमान एवढे पाठ पाहिजेत बघा. सर मला मगाशी किमान ऐकू एवढे येत पाठ नव्हतं म्हणून सांगितलं नाही. ओके. आणि बाकी कसे काढायचे ते एकदा रिपीट करतो बघा. 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर कसा काढायचा हे मी मागे पण घेतलंय, तरी पण मी रिपीट करतो बघा. समजा मला 32 चा स्क्वेअर काढायचा आहे, तर इझी मेथड काय आहे सांगा? पहिल्यांदा 2 चा वर्ग काढायचा. 4. हो सर त्यानंतर 3 into 2 करून त्याची डबल करायची आणि मग 3 चा स्क्वेअर घ्यायचा. 2 मिनिट गावडे, 2 मिनिट. 3 into 2 करायचं 6 येतं, त्याचं डबल करायचं 12 येतं. नंतर काय करायचं? 3 चा वर्ग करायचा 9 येतं. लिहिताना कसं लिहायचं सांगा? हे 4 घेतले, इथे 2 आहेत बघा अंक. मी एकच घेणार त्याच्यातला, आणि 1 आहे तो पुढे ऍड करणार. हे टाक. हा त्याचा काय आला समजा स्क्वेअर झाला. आणि एक मी तुम्हाला देतो. समजा मला काय करायचंय? 64 चा वर्ग करायचंय. पाठ करायची गरज नाही. हे पाठ कशाला पाहिजे? तर अशा प्रकारची गणितं आली ना की पटपट आपण करू शकतो. आपल्याला वेळ नाही लागत. ओके. आपल्याला काय लागत नाही? वेळ लागत नाही. त्याचा स्क्वेअर कसं काढणार बघा मी. 4 चा वर्ग 16. नंतर काय करणार? 6 into 4 करणार. 6 गुणिले 4. 6 चोक 24 होता, त्याची डबल करा. आणि नंतर काय करायचं? 6 चा वर्ग करायचा 36. ओके. आन्सर कसं लिहिणार मी? एकच घेणार अंक. नंतर 8 मध्ये काय करणार मी? 9 ऍड करणार. 8 मध्ये 1 ऍड करणार म्हणजे 49 झाले. 49 मधला 9 घेणार आणि 4 आहे तो पुढे ऍड करणार. त्याच्यामध्ये मी काय करणार? ऍड करणार. म्हणजे आपलं काय होणार समजा 40. हे त्याचा आन्सर. हे तोंडी काढू शकता. पेन्सिल पेनची गरज नाहीये जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर. ओके. आणि हे खूप उपयोगी पडतं बघा. ट्रिक आहे बघा. हे इझी कसं काढायचं? इझिली कसं काढायचं? ओके. मी अनेक नंबर सांगतो बघा. समजा मला नंबर दिलाय 84 दिला आणि स्क्वेअर करायला सांगितलं, तर मी काय करणार? 4 चा स्क्वेअर करणार. नंतर काय करणार? 8 into 2 करणार. 8 into 4 करणार. 8 चोक 32 होतात.
त्याची डबल करणार, नंतर काय करणार 8चा वर्ग करणार. आणि लिहिताना कसं एकच नंबर घ्यायचा, एकच अंक घ्यायचा 6. हा 64 1 मध्ये मी ऍड करणार, म्हणजे 65 झालं, त्याच्यातला 5 घेतलं, 6 आहे तुम्ही याच्यामध्ये ऍड करणार. ओके, म्हणजे काय होणार सांगा 71. हे त्याचा आन्सर. मी तुम्हाला 84 इंटू 84 त्याचं गुणाकार करा गरज नाही, हे चांगल्या स्टेप मध्ये तुम्ही काय करू शकता, काढू शकता. ओके, आता ही सगळी टेबल आपल्याकडे आहेत बघा. ओके, आता आपल्याला काय करायचं सांगा, इथे याचा स्क्वेअर रूट काढायचा. याचा स्क्वेअर रूट किती आहे ना 1.96. इथे बघा आणि सांगा मला. 1.4. वर्गमूळ 1.4 आहे ना. ओके, नंतर दुसऱ्याचं सांगा किती आहे ना, इथे बघा आणि सांगा, पाठ नसेल तर. आता 1.5. 1.5 प्लस याचं काय ना 1.7. 1.7. 1.7. ओके, एवढं तर आपल्याला जमलं. आता खालच्याचं कसं काढणार आपण? हा, तर खालच्याचं काढण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रिक आहे. ओके, पण ती ट्रिक मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला घेतो, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आज. ओके, तर त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा माहितीये, की सध्या तुम्हाला शाळेमध्ये कशी हे केलं गेलं ना, याला आपण काय करतो 2 ने डिवाइड करतो. मी तुम्हाला ट्रिक नेक्स्ट लेक्चरला दाखवतो, कारण त्याला वेळ होणार. त्याला मी 2 ने डिवाइड केलं तर मला आन्सर काय येणार सांगा, 2 के 2 0, 5 दुनी 10. बरोबर आहे माझं? 5 दुनी 10, नाही चुकलं माझं बहुतेक ना, 8 दुनी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, याला पण 2 ने भागलं 5 येतं. 2 दुनी 4, 9 दुनी 18 आहे. याला 3 ने भाग जातो काय बघा, आता जातो 3 एके 3, 3 7 21. चुकलंय माझं. 4 येणार सर. हा, 2 दुनी 3 एके 3, 4-3. 1-4-3. 143. कसं आहे ना, 3 ने डिवाइड केलं तर 143 आहे ना, कसं आहे ना, बरोबर आहे. ओके, आता तिथे 2 राहतात ना, का नाही? बरोबर आहे, नाही चुकलंय की रे, चुकलंय माझं. 529 ला आपण डिवाइड केलं तर होतंय का? 3 3 1 जा 3, राहिले 2, 3 7 21. एक आणि नाही, 3 ने भाग नाही जात. कुठल्या भाग याने भाग जातो का? 7 ने जातो त्याला, 7 ने जातो का? कशाने भाग जातो याला? 529 हा कशाचा स्क्वेअर आहे का? आणि 529 कोणाला पाड आहे? हॅलो, 23 चा स्क्वेअर आहे. हो. ओके, हा 23 चा स्क्वेअर, म्हणजे याला 23 ने डिवाइड होतात. 23 3 जा. ओके, म्हणजे याचा जर स्क्वेअर रूट काढला ना, तर आपल्याला काय होतं, 2 2 चा ग्रुप पाहिजे बघ. म्हणजे काय होणार सांगा, 23 दुनी किती येतात? मी काय लिहिणार सांगा, इथे याचा स्क्वेअर आहे 23 दुनी 46 होता. पण आपल्याला किती पॉइंट पाहिजेत बघा, 1 2 3 4 5 6, म्हणजे 2 नंतर येणार. ओके, हा कशाचा स्क्वेअर रूट आहे सांगा, 0.46 चा. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, पण नेक्स्ट लेक्चरला सांगतो कशा प्रकारे काढायचं इझिली. ओके, पण माझं बहुतेक बरोबर आहे बघा, 23 चा स्क्वेअर आहे. आपण 23 चा स्क्वेअर काढून बघूया पाहिजे का. 3 3 9 येतात, 3 दुनी 6, 6 दुनी 12 होता, आणि 2 दुनी 4 होता. हे जर आपण असं लावलं तर 529 आपलं बरोबर आहे. ओके, आता आपल्याला एवढं आन्सर मिळालं बघ. ओके,
आता वरच्यांची आपण बेरीज करूया. किती होते बघा, वरच्यांची बेरीज केली तर किती होते? 5 4 9 आणि 7 16. 1 1 1 1 0.6. बरोबर आहे. डिवायडेड बाय 0.46 येतं. मग मी हे कसं लिहिणार सांगा? 4.6 म्हणजे मी असं लिहू शकतो बघा, 46/10 लिहू शकतो, म्हणजे 4.6. आणि 0.46 हे खाली आहेत बघा, 0.46. मग मी काय करणार, 100 लिहिणार आणि 46 लिहिणार. हे दोन्ही गेले, आपला आन्सर काय येणार सांगा, 10 येणार. समजलं का नाही समजलं? हे काय केलं मी, याच्या पुढे काय केलं ते समजलं का? नाही सर, ती स्टेप जरा परत सांगा. कुठली स्टेप समज? पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, 2.3 मी असं लिहू शकतो का? हो. हो. हे कितवीतलं आहे सांगा? 5वी 6वीतलं आहे सगळं. 2.3 मी कसं लिहू शकतो? 23/10 लिहू शकतो. तसंच मी तुम्हाला सांगितलं 1/2.3 असेल तर काय करणार मी, कसं लिहिणार सांगा? 1/2.3 असेल तर मी कसं लिहिणार? आता वर 10 घेणार, खाली 23 घेणार, उलट करणार. नाही समजलं काय? समजलं? परुळेकर गावडे समजलं का? हा समजलं. तसं 4.6 म्हणजे मी असं लिहितो ना, 46/10 लिहितो. आणि इथे किती डेसिमल पॉइंट आहेत? 2 नंतर आहे, त्यामुळे मी 100 लिहिणार आणि खाली 46 लिहिणार. आता तरी समजलं का नाही समजलं? समजलं. समजलं. इथे बघा, इथे 46 आहे, इथे 46 आहे, आणि इथे 10 आहे आणि इथे 100 आहे. मग हे एक 0 गेला, आन्सर माझं 10 आलं. ओके. हा स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम आहे बघा, कुठल्या तरी वर्षी आलेला आहे बघा. मी परत एक्सप्लेन करायला पाहिजे का? समजलं समजलं. सगळ्यांना? सर ते जरा 100 ने मल्टिप्लाय कशाला केलं ते सांगा. 100 ने मल्टिप्लाय कशाला केलं मला सांग? 0.56 हे मी कसं लिहू शकतो सांग? कसं लिहू 56 शकतो? upon 100. अपॉन 56 100. upon 100. ओके. आता जर मी तुला असं दिलं तर तू काय करणार? कसं लिहिणार तू हे? देसाईने विचारलं ना. 100 हा, 100/56. 100/56 लिहिणार. समजलं देसाई? देसाई सर. समजलं? हा, हो सर. म्हणून मी असं लिहिलं नाही. 0.46 म्हणजे मी काय लिहिणार? 100/, मी तुम्हाला आणि देतो बघा. समजा मी 0.125 हे कसं लिहिणार सांगा? 100/125. 100/125 लिहिणार मी. 125/100. 125/100 लिहिणार. का ते लक्ष आलं? समजा मी तुम्हाला असं दिलं तर कसं लिहिणार तुम्ही? 2 लिहिणार. 1.25 लिहिलं तर कसं लिहिणार मी? पटपट बोला. गावडे कसं लिहिणार? काय करायचं बघा, पॉइंट किती आहेत ते बघायचे. पॉइंट डेसिमल प्लेसेस किती नंतर आहे? 2 नंतर आहे ना, मग तेवढे आपल्याला शून्य लिहायचे त्याच्यापुढे. 1 2. ओके. मी तुम्हाला असं दिलं तर तुम्ही कसं लिहिणार सांगा? 125/10. 10 लिहिणार. किती नंतर आहे बघायचं. 1 नंतर आहे ना, 1 0 द्यायचा. ओके. मी तुम्हाला असं दिलं तर काय लिहिणार सांगा? काय लिहिणार? पटपट बोला. 125/1000. 1000. किती 0 द्यायचे बघा? 1 2 3 0 द्यायचे. झालं. देसाई समजलं आता? देसाई समजलं का? होय नाही बोल ना. हो सर.
ओके, मी तुम्हाला असं दिलं तर तुम्ही काय करणार? 100/125. 1 to 5. आता आपण काय करणार? तर 1 to 5 डायरेक्ट इथे लिहिणार आणि आता वर 100 लिहिणार आहे. का ते का सांगा, हे डिनॉमिनेटरला आहे, छेदाला आहे. मी तुम्हाला असं दिलं तर आता काय लिहिणार सांगा? 1.025 लिहिणार. काय लिहिणार? 1000/125. 1025. ओके, हे सगळं परत एकदा सांगतो, हे बेसिक आहे, लक्षात येते ना? हे जर तुमचं परफेक्ट नसेल तर तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी सगळीकडे प्रॉब्लेम येणार. हे लागतं सगळीकडे, लक्षात आहे? हे देसाई आता समजलं परफेक्ट? देसाई देसाई बोल ना. ओके, बाकीच्या कोणाला आणि घ्यायला पाहिजे तरी असं काय समजलंय परफेक्ट आता? परुरेकर समजलं? ओके, चला, तर म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला आता समजला असेल. ओके, अनेक प्रॉब्लेम आपण आहे का बघूया याच्यामध्ये. हा थोडासा वेगळा आहे, हा एवढ्या आज नको घेऊया आपण, हा घेऊया. चला, याचा आन्सर किती येईल सांगा पटकन आता. रूट ऑफ वर्गमुळात 6.25 किती येईल? 625 कशाचं स्क्वेअर रूट आहे? 5 पाहिजे. 625 हे 5चं आहे बघा, 25चं आहे, सॉरी 5चं नाही 25चं आहे. याचा आन्सर काय येईल सांगा? 2.5. 729 हे कशाचं क्यूब आहे सांगा? मगाशी बघितलं आपण, कितीचं क्यूब आहे? 9चा. 9चं. मग आपण 1 2 3 नंतर आहे, मग आपण काय करणार? 0.9 लिहिणार. 121 हा कशाचा स्क्वेअर आहे? 11चा. मग आपण काय करणार? 2 नंतर पॉईंट आहे, त्यामुळे असं लिहिणार. ओके, आणि हा कशाचा स्क्वेअर आहे? तर मी तुम्हाला त्या दिवस सांगितलेलं बहुतेक 15 शेवटी एंडिंग विथ 5, शेवटी 5 असेल तर काय करायचं? 1च्या पुढचा नंबर 2 असतो. 2 × 1 2 आणि 5चा 25, 525, 225. समजा 25चा स्क्वेअर काढायचा असेल, 5चा स्क्वेअर काढायचा, 2 नंतर 3 नंबर येतो, 3 दुनी 6 करायचा. 35चा स्क्वेअर काढायचा आहे, 5चा वर्ग काढायचा, 3 चौक 12 येत आहे, 12 लिहायचं. 45चा स्क्वेअर काढायचा आहे, 5चा वर्ग 25 येतो, 4 नंतर 5 नंबर येतो, 4 पंच 20. 55चा वर्ग काढायचा आहे, इझी मेथड. 5चा वर्ग काढायचा, 5 नंतर 6 नंबर येतो, 6 पंच 30. 65चा नंबर काढायचा आहे, स्क्वेअर काढायचा आहे, 25. 6 नंतर 7 नंबर येतो, 742. ओके, आता इथे बघायचं आहे 25 आणि कन्झिक्युटिव्ह नंबर, लागोपाठ नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यावर येते का? होय, 4 आणि 5. मग त्याच्यातला 4 नंबर घ्यायचा. तेव्हा याचा आन्सर काय येणार सांगा? पॉईंट कुठे लिहू सांगा? मी 4.5. 4.5 आहे ना. ओके, या सगळ्या इझी मेथड आहेत बघा, ट्रिक आहेत. आणि तुम्हाला स्कॉलरशिपला स्टेपला काही कोण विचारत नाही, तुम्ही किती फास्ट काढताना त्याला महत्व आहे. आणि ह्या ट्रिक तुम्हाला फक्त 8वी साठीच उपयोगी पडतात असं नाही, पुढे पण उपयोगी पडणार. ओके, सर, हा बोल. हा, ते आधी आपण 5चा स्क्वेअर काढायचा आणि नंतर आपण 1च्या पुढे 2 येतो आणि 2 × 5 करायचं. 2 × 1 करायचं. ओके, आता इथे बघ, 2 नंतर कुठला नंबर येतो? 3 येतो, 3 × 2 करायचं, 6. 3 नंतर कुठला नंबर येतो? 4 येतो, 4 × 3 किती येतात? 12 आहे. ही ट्रिक फक्त एंडिंग विथ 5 साठी असतो, 5 शेवटी असतो त्याच्यासाठी आहे. आता मला तूच सांग बघूया, 75चा स्क्वेअर काय आहे ना? पटकन सांग. एवढा वेळ? 7 नंतर 8 नंबर येतो बघा, 7 8 चा किती येतं? 56 येतं. आणि 5चा स्क्वेअर 25. ओके, समजा 85चा स्क्वेअर काढायचा आहे,
मी काय करणार 5चा स्क्वेअर 25 येतं. 8 नंतर 9 नंबर येतो. 9 8 72 हा त्याचा स्क्वेअर झाला. 9 नंतर 95चा स्क्वेअर काढायचा आहे. 25 लिहिणार आणि 9 नंतर 10 नंबर येतो. 10 गुणिले 9 90 येतात. त्याचा स्क्वेअर झाला. समजलं? हो. ओके. आता याचं बघा, ह्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. इथे आपल्याला काय दिलं सांगा, स्क्वेअर केलं आणि याचा पण स्क्वेअर काढायला सांगितलं. ओके. मग पहिल्यांदा आपण याचे ऍडिशन करूया. किती येते बघा ऍडिशन केलं तर? ते पण 45 येतं. 4.5 येतं. बरोबर आहे माझं? ऍडिशन चुकलं नसेल बहुतेक. बरोबर आहे ना? 2.5 प्लस 0.9 प्लस 1.1. 9 आणि 1 10 आणि 5 15. 4.5 येतं. ओके. म्हणजे आपल्याला काय 4.5 डिवायडेड बाय 4.5 याचा आन्सर किती येणार सांगा? 1 येणार. आणि 1चा स्क्वेअर काढायला सांगितलं. आन्सर काय येणार? 1 येणार. क्लिअर? हो सर. हा, समजलं? हो. ओके ओके. ह्याचं एक पटकन काढूया आणि आपण थांबूया. हा कशाचा क्यूब रूट आहे सांगा? मगाच्या मेथडने वापरा. 3चा ग्रुप तयार करायचा. शेवटी 1 आहे म्हणजे 1 असायला पाहिजे. आणि 1 हा कशाच्या मध्ये आहे? 1 आणि 1 आणि 8च्या मध्ये आहे. त्यामुळे त्याचा क्यूब रूट काय येणार सांगा? 11 येणार. याचं काय होणार सांगा? 7 आहे. 7 असेल तर काय येतं शेवटी? 3 येतं. राहिले 2. 2 म्हणजे परत कशामध्ये येणार सांगा? ते 1 आणि 8च्या मध्ये येतात. त्यामुळे आन्सर काय येणार सांगा? 1 येणार. ओके. आणि खाली आपलं काय येणार सांगा? रूट ऑफ 36 म्हणजे किती येतं? 6 येतं. म्हणजे इथे काय झालं आपलं? T4/6. म्हणजे काय येणार आन्सर? 4 येणार. हे तुम्ही बघा, काही करायची गरज नाही. तोंडी पण काढू शकता बघा. पण केव्हा सांगा? क्यूब रूट वगैरे तुम्हाला सगळं परफेक्ट समजलं. आणि परफेक्ट समजण्यासाठी काय करायचं सांगा? तुम्हाला जे येतं ते दुसऱ्यांना शिकवा तुम्ही. असं करू नका की मला येतं ते त्याला येता का म्हणे, असं करू नका. कारण नॉलेज इज अ पॉवर. पण केव्हा सांगा? ती शेअर केली तर तुमचं परफेक्ट होणार आहे. आता तुम्ही म्हणा मला ट्रिक माहित आहे, ही मी तिला सांगणार नाही कारण तिला येणार, असं करू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. इव्हन तुमच्या एक मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 3रीतला मुलगा यायचा आहे, त्यालाही मी ट्रिक सांगितलेली. कुठली? क्यूब रूट काढायची. आणि तो परफेक्ट झालेला. 3री मध्ये असताना क्यूब रूट तो तोंडी सांगत होतो. आपण म्हणतो ना, काही काही व्हिडिओ बघतो बघा आपण, की हा काय करतो, फास्ट फास्ट कॅल्क्युलेट करतो वगैरे. हे पॉसिबल केव्हा आहे सांगा? ट्रिक माहित असेल तर पॉसिबल आहे. आपल्याला ते काहीतरी मोठं वाटतं. मोठं काय नाही त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारच्या खूप ट्रिक्स आपल्याकडे असतात. त्या आपण जर दुसऱ्याला सांगितलं तरच माझ्या परफेक्ट होणार आहे. नाहीतर मी काय करतो, माझ्याकडे दुसऱ्याला नाही सांगायची मला, त्याला समजेल ती. असं करू नका. तुमच्या मैत्रिणींना वगैरे ही क्यूब रूटची ट्रिक सांगा. तुमचं परफेक्ट होऊन जाईल. आठवड्यातनं काय करायचं, एकाला कोणाला तरी सांगायचं. तुमची ती रिव्हिजन झाली आणि तुमची परफेक्ट झाली. लक्षात आहे? आता हे मला काय करायची गरज नाही सांगा? पाटी पेन्सिल, पुस्तक, पेन्सिल कायची गरज नाहीये. मी तोंडी पण काढू शकतो. कारण माझं हे परफेक्ट आहे. आणि तुमचं पण ते परफेक्ट होऊ शकतो. ओके. तर इथे आपण थांबूया बघा. ओके. चालेल. कोणाला काही डाऊट नाही असं मी समजतो. दुसरी गोष्ट, मॅथ्स हा अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. ओके. मी म्हणतो की